त्यामुळे ही भूमी पुण्यभूमी, संतभूमी, ऐतिहासिक भूमी आणि प्रेरणाभूमी आहे. आज या दिवशी आपण अनेक वर्षांपासून हा बोधप्राप्ती दिनाचा कार्यक्रम उत्साहाने, आनंदाने, भक्तीने साजरा करतो आणि त्याचा अर्थही आपण अनेक वेळा अनेक कार्यक्रमांमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला. आजच्या दिवशी महाराज असं म्हणतात की त्यांना त्यांच्या दैवी स्वरूपाचं व जीवन कार्याचं दर्शन घडवलं गेलं. तर महाराजांचं वाक्य असं आहे, जो राम झाला, जो कृष्ण झाला, तोच मानवपुत्राच्या स्वरूपाने अवतरला आहे. आपलं तेज विश्वासमोर प्रगट करून दाखवत आहे. त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत त्यांच्या बालपणाच्या त्यांच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांच्या दैवी अस्तित्वाची दर्शनं घडल्याची नोंद इतिहासामध्ये आहे. सोना मातांना पडलेली स्वप्न असोत, उपासनी बाबांना दिलेलं वचन असो, किंवा स्वामींनी खुद्द दाखवलेलं दर्शन असो की येणाऱ्या काळामध्ये अशा एका व्यक्तीचा जन्म होईल जो संपूर्ण विश्वाला प्रकाशाकडे घेऊन जाईल, असं वर्णन आपल्याला त्यांच्या जीवनकथेमध्ये सापडतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती असं म्हणतायत, विचार करा, हा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत बालपणी आलेला नाहीये. हा क्षण त्यांच्या जीवनामध्ये बराच पुढे आलेला आहे. म्हणजे अक्कलकोटला आगमन व्हावं, पीठाधीश व्हावं, पूर्णाभिषेक संपन्न व्हावा, गुरुदर्शन व्हावं, व त्याच्यानंतर हा जन्मोजन्मीचा बोध प्राप्त व्हावा, अशी त्या घटनेची शृंखला आहे. आजच्या छत्रपती संभाजीनगरच्या या पवित्र भूमीमध्ये परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या बोधप्राप्ती दिनाचा कार्यक्रम पुण्यात संपन्न केला. जगभरातनं आजचा दिवस साजरा होतोय. तब्बल 40-45 देशांमधून आज अग्निहोत्र आचरण करता हा दिवस साजरा करणार आहे. आणि हा दिवस महत्वाचा आमच्यासाठी याच्यासाठी आहे की आजच्या दिवशी परम सद्गुरूंना त्यांच्या ईश्वरी कार्याचा बोध झाला आणि त्यांचं जीवन व त्यांची जीवनाची जी काही इच्छा आहे ती त्यांनी प्रगट केली. आणि त्यात ते असं म्हणतात की संपूर्ण जीवन हे लोककल्याणासाठी, धर्मसेवेसाठी आणि गुरुसेवेसाठी त्यांना प्राप्त झालं. त्या कार्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलं. तो आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आणि ह्याच दिवसाच्या नंतर अग्निहोत्राचं प्रकटन झालं आणि आज जगभरामध्ये लोक अग्निहोत्र करतायत. त्यामुळे 24 डिसेंबरचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. वैदिक परंपरेची मूळ उपासना आहे. आणि अग्निहोत्रामध्ये सृष्टीचं जे तालचक्र आहे, सूर्योदय सूर्यास्त ऊर्जा चक्र म्हणून ज्याला आपण, याच्यामध्ये आपलं मन, शरीर व आत्मा तिन्ही सम्मिलित होण्याची प्रक्रिया आहे. आणि नित्य अग्निहोत्र केल्याने काय होतात की मनामध्ये असलेले सगळे नकारात्मकता कमी होणे, त्याबरोबर ज्याला आपण षटचक्र म्हणतो त्या षटचक्रांच्या जागृती होणे व सर्व जे काही आपल्या नेगेटिव्हिटी ज्याला आपण नकारात्मकता म्हणजे कमी होणे आणि एक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानी, परोपकाराने जगणारी व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी ही उपासना आहे. आणि या उपासनेच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जेशी आपण एकरूप होतो, ईश्वरी ऊर्जेशी आपण एकरूप होतो आणि आपल्या हृदयामध्ये असलेली जी काही ईश्वर शक्ती आहे ती प्रगट होण्याला याची मदत होते. त्यामुळे अग्निहोत्र ही युगधर्म देखील आहे. अग्निहोत्र हा वेदांचा संदेश देखील आहे आणि मानव कल्याणासाठी दिलेला उपदेश देखील आहे. आजच्या निमित्ताने मी सगळ्या भक्तांना हाच आवाहन करेन जे मी आता बाहेर बोलताना सगळ्यांना म्हणालो की मानव जन्माचा अंत हा स्वार्थाने जगण्याने कधीच होणार नाही. मानवी उत्क्रांती व्हायची असेल,
मानवी समाजाचं कल्याण व्हायचं असेल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल, तर परमार्थाने जगावं लागेल, त्यागाने जगावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल आणि लोककल्याणासाठी म्हणून जीवन आपल्याला मिळालेलं आहे या सत्याचा स्वीकार करावा लागेल. आज आपण स्वकल्याणासाठी म्हणून आपण जर आत्मकेंद्रित जीवन जगत असू तर जीवनामध्ये फारसं यश मिळत नाही. आजही जरी आपण बोलून जर इतिहासात बघितलं किंवा आजच्या समाजात जरी बघितलं की ज्या लोकांना आपण यशस्वी म्हणतो, आपल्याला आदर्श म्हणून म्हणतो, ती सगळी लोक कोण आहेत? जी परोपकाराने जगत आलेली आहेत, जी लार्जर लोकांचं कल्याण व्हावं म्हणून विचार करून जीवन जगत आलेली आहेत. अशाच व्यक्तींना यश प्राप्त होतं, अशाच व्यक्तींना जीवन परिपूर्णता प्राप्त होते आणि अशाच व्यक्तींना आपण आदर्श मानतोय. त्यामुळे आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, आरोग्य पाहिजे, आपला परिवार आपला सुखी व्हावा अशी आपली अपेक्षा जर असेल तर आपण देखील लोककल्याणासाठी म्हणून परोपकाराने जगण्यासाठी तयारी करायला पाहिजे आणि या सत्याचा स्वीकार करायला पाहिजे. अशी या दिवशी मी सगळ्यांना आवाहन करेन, या सत्याचा आपण सगळ्यांनी स्वीकार करावा. आता दिवसेंदिवस प्रत्येक वास्तविकतेचे नकारात्मक शक्तीचा प्रभाव प्रत्येक ठिकाणी जाणवतो आणि हे फ्लॅट सिस्टीम झाली, प्रोसेस झाली, हे अग्निहोत्रीचं जे प्रमाण आहे तर ते फारच कमी प्रमाणामध्ये समाजामध्ये सुरू आहे. तर याबाबत काय म्हणतात? मूल अग्निहोत्र ही जी काही संकल्पना आहे ना, ही काय आहे की विश्वभरामधनं जी ऊर्जा वहन होते त्याचं सगळ्यांचं ती बॅलन्स करते. त्यामुळे अग्नी हे तत्व काय आहे? अग्नी हे तत्व सृष्टीच्या सृजनाच्या आधी देखील होतं असं म्हणलं गेलं वेदांमध्ये की सहयज्ञ प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. त्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की अग्नी ही संकल्पना काळाच्या देखील आधी होती. म्हणजे आपण असं म्हणतो की काळ हा मानवी किंवा सृष्टीचा प्रत्यक्षदर्शी असं मानतो आपण, पण काळाच्या देखील आधी जी ऊर्जा होती, जी ईश्वरी ऊर्जा होती, ती अग्नि ऊर्जा आहे. आणि ती जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अग्निहोत्राच्या रूपाने प्रगट करतो ना, तेव्हा कुठलीच बाकी नकारात्मकता घरात टिकून राहू शकत नाही. मग आपण म्हणाला तसं काही वास्तूला काही दोष असेल किंवा आपल्याला काही ग्रहामध्ये काही कुंडलीमध्ये दोष असेल किंवा बाकी काही जरी आपल्याला घरात नकारात्मकता जाणवत असेल, अग्नी ते सगळ्यांचंच भस्म करतो आणि सकारात्मकता, प्रेम, सद्भाव, आनंद, उत्कर्ष, समृद्धी या घरामध्ये निर्माण करतो. त्यामुळे अग्नी ही संकल्पना जोपर्यंत आपल्या घराघरामध्ये होती तोपर्यंत आपल्या ह्या भूमीमधून सुवर्णाचा दूर निघत होता. जेव्हा ती संकल्पना आपल्यापासून दूर गेली, आपण त्याला लांब केलं, आज आपण या परिस्थितीमध्ये आहोत की आज अल्पायुषी त्रस्त ताणतणावात जीवन आपण जगतोय आणि ह्या भारत भूमीमध्ये जगतोय, ही जी संतांची अवतारांची भूमी आहे. त्यामुळे अग्निहोत्राचा जर स्वीकार आपण घराघरामधनं केला तर परत तोच वैभवशाली देश, वैभवशाली परिसर आपण निर्माण करू शकू अशी आमची सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे. त्यामुळे त्याचा प्रचार करतोय. अग्निहोत्र ही व्यक्तिगत उपासना नाहीच आहे. अग्निहोत्र ही आपण केलेली विश्वासाची प्रार्थना आहे. त्यामुळे आपण कुटुंब पद्धती आपण म्हणालात, कुटुंब पद्धतीमध्ये राहण्यासाठी जे काही घटक असतात ते जर असंतुष्ट असतील तर तो एकटा व्यक्ती देखील आज आनंदाने राहू शकत नाहीये. तो कुटुंबाबरोबर एकटा काय एकत्र राहणार आहे आनंदाने? त्यामुळे आज आपण बघत असाल की कुटुंब व्यवस्था मोडत चाललेली आहे, कुटुंब विभक्त होत चाललेली आहे. त्याच्याही पेक्षा जास्त मानवी जीवनामध्ये असलेल्या समस्या स्वतः आपण किती वाढवलेल्या आहेत. म्हणजे आज मानस व्याधी यांचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे आज आपण एकटे देखील आनंदी राहू शकत नाही आहोत, तर पर्यावरणाबरोबर काय आनंदी राहणार आहोत? त्यामुळे अग्निहोत्र करून पहिल्यांदा स्वतःला आपल्याला संतुलित करायला पाहिजे, आपल्याला परिवार आपला संतुलित करायला पाहिजे, मग आपोआप आपल्या आसपासचा समाज संतुलित होत जाईल. अशी अग्निहोत्राची मूळ बैठक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.